नमस्कार. या सत्रात आपण आडवी बॅलन्स लाईन म्हणजेच HBL कशी घ्यायची ते शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही HBL ची व्याख्या करण्यात आणि HBL मोजण्यासाठीच्या स्टेप्सची यादी करण्यात सक्षम व्हाल. HBL ही एक पॅटर्न मधील तांत्रिक संज्ञा आहे. फॉर्मच्या भोवती खूण केलेल्या कोणत्याही रेषेचा याला संदर्भ आहे. याला आडवी बॅलन्स लाईन म्हणजेच थोडक्यात HBL म्हटले जाते. पॅटर्न बॅलन्सिंग करताना HBL चा वापर केला जातो. पॅटर्न बॅलन्सिंग करणे म्हणजे कपड्यांचे फिटिंग व ब्लेंड सुधारण्यासाठी पॅटर्न्स पार्ट्समध्ये समाविष्ट करण्यामधील फरक ॲडजस्ट करण्यासाठी शोध घेणे. यालाच पॅटर्न बॅलन्सिंग असे म्हणतात. बॅलन्स कपड्याच्या पार्ट्समधील म्हणजेच कपड्याच्या भागांमधील एकदम योग्य संबंध जे एकत्रितरित्या एक युनिट तयार करतात आणि ज्यामध्ये प्रत्येक पार्ट एकमेकांशी अचूक प्रमाणात आणि एका लयीत असतात त्यालाच बॅलन्स म्हणजे संतुलन म्हणतात. जेव्हा कपडा समतोल असतो तेव्हाच हा बॅलन्स निर्माण होतो. कपडा कोणत्याही कोनातून म्हणजे अँगलमधून पाहिल्यास प्रमाणबद्धच दिसला पाहिजे. HBL नेहमी मध्यभागी आणि घेराच्या रेषेला लंब असतात. HBL साठी देण्यात येणारे पॅटर्न ज्या मोठ्या किंवा छोट्या रेषा प्रदान करतात त्या तुम्ही वापरू शकता. चोळीसाठी म्हणजे बॉडाईजसाठी बस्ट आणि वेस्ट यांच्यामधील HBL असणे सर्वात चांगले असते. ड्रेस किंवा ट्युनिकसाठी हिप लेव्हलच्या जवळ अतिरिक्त HBL असावे. HBLच्या जागेबद्दल जर तुम्हाला खात्री नसेल तर एकापेक्षा अधिक असतील तरीही चालू शकते. जर देण्यात आलेल्या लांब किंवा छोट्या रेषेची जागा योग्य नसेल तर पट्टी वापरून तुम्ही लांब किंवा छोट्या रेषेचे वरून किंवा खालून माप घेऊ शकता आणि काळजीपूर्वक या लांब किंवा छोट्या रेषेला समांतर अशा रेषेची खूण करू शकता. जर पॅटर्नवर लांब किंवा छोटी रेषा नसेल तर दाखवल्याप्रमाणे त्या पॅटर्नवर HBL काढा. पुढील पॅटर्न पीस पासून सुरुवात करा. ग्रीड बोर्डवर पॅटर्न ठेवा. मध्यभागी किंवा ग्रीड लाईनसह ग्रेन लाईन ॲरो संरेखित करा. त्यानंतर ज्या जागेवर तुम्हाला HBL काढायचे आहे तिथे पट्टी वापरून लंब ग्रीड लाईन्सपैकी एक काढा. उजव्या बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही 2 HBL पाहू शकता. एकमेकांना जोडलेल्या पॅटर्न पीसमध्ये HBLच्या जागेची खूण करण्यासाठी उदाहरणार्थ कपड्याला जर प्रिन्सेस कट असेल तर मागील बाजू किंवा समोरील बाजूला HBLच्या जागेमध्ये शेजारील शिवण आणि त्याच्या खाचा सरळ रेषेत घेऊन आधीपासून खूण केलेल्या पॅटर्नच्या तुकड्याच्या वर त्याच्या शेजारील नमुना तुकडा ठेवावा. सर्वात वरील पॅटर्न पीसवर बरोबर त्याच ठिकाणी खूण करा जेथे HBL खालील पॅटर्नच्या पीसवर शिवण रेषेला छेद देते. इमेजमध्ये शेजारील पॅटर्नचा तुकडा संरेखित केलेल्या साईड सीमसह समोरील पॅटर्नच्या वर आहे. शेवटी ग्रीड बोर्डवर फक्त शेजारच्या पॅटर्नचा तुकडा ठेवा. ग्रेन लाईन ॲरोला ग्रीडने योग्य प्रकारे जुळणी करा. नवीन HBLची जागा दर्शवणारी खूण ग्रीड लाईनवर येईपर्यंत या दिशेने म्हणजे ओरिएंटेशन पॅटर्नवर वर किंवा खाली हलवा. पट्टी वापरून ग्रेन लाईन ॲरोला लंब असलेली ग्रीड रेषेच्या बाजूने रेषा काढा. अन्य पॅटर्नचे तुकडे जोडण्यासाठी B आणि C या पायऱ्या पुन्हा पुन्हा करा. आता एक टास्क करूयात. हा टास्क करण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींची गरज आहे: मेजरिंग टेप, ड्रेस फॉर्म, कागद किंवा वही आणि पेन्सिल किंवा पेन. आडवी बॅलन्स लाईन म्हणजे HBL काढणे हा टास्क करायचा आहे. पहिली स्टेप म्हणजे जमिनीपासून पिन मार्क म्हणजे X पर्यंत मध्य म्हणून माप घेणे. हे मेजरमेंट जमिनीपासून वर मोजण्यासाठी वापरा व मध्यभागी तसेच बाजूच्या शिवणीला किंवा टाक्यांना पिन लावा. घेतलेली मेजरमेंट्स परत एकदा तपासा. हिप भोवती प्रत्येक पिन खुणेला स्पर्श करून एक रेषा काढा किंवा हिप लाईन भोवती इलॅस्टिक काढा. लक्षात ठेवा, मानक हिपची खोली 6 ते 7 इंच आहे. ज्युनियर्ससाठी म्हणजे कनिष्ठांसाठी मध्यभागी समोरच्या कमरेपासून खाली आणि पेटिट्स आणि मिसीसाठी 8 ते 9 इंच खाली आकार.
आपण आता आडवी बॅलन्स लाईन म्हणजेच HBL या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला HBL ची व्याख्या करण्यात, HBL मोजण्यासाठीच्या स्टेप्सची यादी सुद्धा करता येऊ लागली असेल.